नमस्कार, मी मंजुषा. मंजूस कोल्हापुरी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवतोय खास उपवासासाठी एक गोड रेसिपी आणि ती म्हणजे भगरीची किंवा वरईची खीर. टेस्टला अगदी आपल्या तांदळाच्या किंवा रव्याच्या खिरीप्रमाणे मस्त लागते आणि एकदम क्रीमी बनते. कोणाला सांगितलं नाही तर कळणार देखील नाही की ही चक्क उपवासाची भगरीची खीर आहे म्हणून. आणि बनवायलाही खूपच सोपी आहे. चला तर मग लगेचच बनवूया एकदम टेस्टी अशी उपवासाची भगरीची खीर. भगरीची खीर बनवण्यासाठी इथे मी 3 टेबलस्पून भगर घेतली आहे. यालाच वरई देखील म्हणतात. याला आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन यामध्ये पाणी घालून झाकून अर्धा तास भिजत ठेवायचे आहे. तुम्ही म्हणाल इतक्याशा भगरीची खीर खूपच कमी बनेल, तर असं बिलकुल नाही. इतक्याशा भगरीची देखील 4 ते 5 वाट्या खीर बनते. आता अर्ध्या तासानंतर ही भगर एका स्वच्छ सुती कपड्यावर काढून घेऊन पुसून घ्यायची आहे आणि 5 मिनिटे या कपड्यावर अशीच पसरून ठेवायची आहे. 5 मिनिटानंतर ही भगर मिक्सरमध्ये घालून याला रवाळ वाटून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे बारीक करून घ्यायची आहे. आता खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम थोड्याशा तुपात ड्रायफ्रूट्स तळून बाजूला काढून ठेवायचे आहेत. इथे मी काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप आणि थोडेसे बेदाणेही घेतलेले आहेत. आता यानंतर उरलेल्या तुपात मिक्सरमध्ये बनवलेला भगरीचा रवा सतत हलवत राहून 2-3 मिनिटे मीडियम गॅसवर छान भाजून घ्यायचा आहे. आणि रवा भाजून झाला की यामध्ये सुरुवातीला 1 ग्लास दूध घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. दुधात शिजलेली खीर खूपच टेस्टी लागते. इतक्या भगरीच्या रव्यासाठी आपल्याला कमीत कमी 2 ते 2.5 ग्लास दूध लागणार आहे, कारण भगर खूप जास्त दूध किंवा पाणी शोषून घेते आणि फुलते देखील. ही खीर शिजत असताना यावर बिलकुल झाकायचं नाही, कारण यामध्ये दूध असल्यामुळे ती खीर उतू जाऊ शकते. याला आता उकळी आलेली आहे. आता यामध्ये ओल्या नारळाचा चव घालून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार थोडंसंच मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये जेवढी भगर आपण घेतली होती तेवढीच म्हणजे 3 टेबलस्पून साखर घालायची आहे. साखरेऐवजी तुम्ही इथे गूळ देखील तेवढ्याच प्रमाणात वापरू शकता. तुम्ही इथे पाहू शकता आपला भगरीचा रवा शिजून थोडा फुलून देखील आलेला आहे आणि आपण सुरुवातीला यामध्ये जे दूध घातले होते ते देखील भगरीने बऱ्यापैकी शोषून घेतलेले आहे. त्यामुळे आता यामध्ये आणखी 1 ग्लास दूध घालून छान मिक्स करून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे. आपण खिरीमध्ये भगर अखंड न वापरता ती भिजवून घेऊन त्याचा रवा बनवून घेतला असल्यामुळे खिरीला खूप छान टेक्स्चर येते आणि त्यामुळेच खीर क्रीमी बनते आणि टेस्टही खूपच मस्त लागते. आता या स्टेजला यामध्ये आधी तुपात तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालून मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर थोडीशी वेलदोड्याची पावडर घालायची आहे आणि छान मिक्स करून एक उकळी काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली एकदम क्रीमी आणि टेस्टी अशी उपवासाची भगरीची किंवा वरईची खीर बनवून खाण्यासाठी तयार आहे. ही खीर तुम्ही गरमागरम किंवा फ्रीजमध्ये ठेवून थंड करून देखील खाऊ शकता. खीर जसजशी थंड होईल तसतशी ती आणखी थोडीशी घट्टसर बनत जाते. त्यामुळे खाताना यात पुन्हा थोडेसे दूध मिक्स करून तुम्ही खाऊ शकता. तर येणाऱ्या उपवासाला माझ्या या पद्धतीने ही भगरीची उपवासाची खीर तुम्ही नक्की बनवून टेस्ट करा आणि रेसिपी आवडल्यास मंजूस कोल्हापुरी किचनला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त जणांना शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया आणखी एका टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत पाहत राहा माझा चॅनल मंजूस कोल्हापुरी किचन. थँक्यू.